नमस्कार मैत्रिणींनो. तर आज मी पारंपरिक नागदेवताची नागपंचमी विशेष नागाची रांगोळी तुमच्यासमोर काढून दाखवत आहे. ही वाट्यांची रांगोळी मी लहानपणी माझ्या आईकडनं शिकली आहे. तर या वाट्या आपण जसे रांगोळीचे ठिपके टाकतो अगदी तशाच प्रकारे 4 रेषा आपण काढतोय आणि त्या रेषांमध्ये आपण 2 वाट्यामध्ये 1 वाटी म्हणजे 2 ठिपके आपण जसे टाकतो त्यामध्ये 1 ठिपका जसं टाकतो त्याप्रमाणे 2 वाट्यामध्ये 1 वाटी अशी 5 ते 1 वाट्या मी काढून घेतल्यात आणि वाट्यांच्या रेषा मी अशा प्रकारे जोडते आहे की जी वरची वाटी आहे त्याची मधली जी रेष आहे ती खालच्या वाटीच्या बाहेरच्या रेषेला आणि वरच्या वाटीची बाहेरची रेष आहे ती खालच्या वाटीच्या आतल्या रेषेला अशा प्रकारे सर्व वाट्या एकमेकांना जोडून आपल्याला घ्यायच्या आहेत. ज्या प्रकारे नागदेवता धावता दिसतो त्याप्रमाणे ही जी रांगोळी जेव्हा पूर्ण होईल ती त्याप्रमाणे दिसून येईल. तर नागपंचमीचा सण हा आपण महाराष्ट्रात साजरा का करतो यामागे मला जी माहिती अशी आख्यायिका आहे की जेव्हा श्रीकृष्ण कालिया नागदेवतासोबत युद्ध करून ते सुखरूप यमुना नदीतनं बाहेर आले, तो दिवस होता श्रावण महिन्यातील शुद्ध पंचमीचा आणि त्या दिवशी लोकांनी त्या दिवसापासून नागदेवतेची पूजा करायला सुरू केली आणि तो दिवस नागपंचमीचा सण म्हणून आपल्या महाराष्ट्रात साजरा करतात. त्या दिवशी आपण ही अशी वाट्यांचे नाग काढून त्याची घरोघरी पूजा केली जाते. तर मला सहज सुचलं, म्हणलं की ही रांगोळी बऱ्याच मैत्रिणींना जर येत नसेल तर ही आपण सहज सोप्या पद्धतीने कशी काढता येईल तो मी प्रयत्न केला आहे छोटासा तुम्हा सर्वांना दाखवायचा. तर तुम्ही मला नक्की सांगा हा माझा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला. आपलं पारंपरिक जे आहे सणवार आजकाल लुप्त होत चाललेला आहे, पण म्हणलं एक छोटासा प्रयत्न करून बघूया ज्याप्रमाणे सगळ्या मैत्रिणींना त्याची मदत होईल आणि ते रांगोळी काढू शकतील. खालचे जे 2 टोकं सोडले होते वाट्यांचे त्याची मी नागदेवताची शेपटी काढून घेतली आहे आणि जे वरचा जो बाहेरचा भाग वाट्यांचा सोडला आहे त्यापासनं नागदेवताचा फणा काढून घ्यायचा आहे आणि मग नंतर फणा काढून झाल्यानंतर नागदेवताला आपण डोळे काढून घेऊया आणि जिभली पण काढून घेऊया नागदेवताची. अशा प्रकारे पारंपरिक पद्धतीचा नागपंचमीचा नाग काढून तयार आहे. तर मैत्रिणींनो हा कसा वाटला प्लीज कमेंट करून सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक